नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान योजनेमध्ये देण्यात येणाऱ्या मानधनावरनं केंद्र सरकार अधिकच कठोर होताना दिसतंय। यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्यांना 6,000 रुपयांचा हप्ता दिला जात होता, मात्र आता कुटुंबातील पती आणि पत्नीच्या नावावरती जर शेती असेल तर केवळ पत्नीलाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शेतकरी पतीचं मानधन आता रोखलं जाणार आहे। राज्यातील अशा 60,000हून अधिक शेतकऱ्यांना याच निर्णयाचा फटका बसणार असून त्यांना 20वा हप्ता देण्यात आलेला नाही। केंद्राने पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी दिला। याचा लाभ राज्यातील 92,91,000 शेतकऱ्यांना मिळाला। योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावरती 2019 पूर्वी जमीन खरेदी असणं आवश्यक आहे। एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी जर लाभ घेत असतील तर आता केवळ एकालाच लाभ देण्यात येणार आहे। नमो शेतकरी सन्मान योजनेतील 2,000 रुपयांचा 7वा हप्ता मंगळवारी वितरित केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील 92,91,000 शेतकऱ्यांना याचं ऑनलाईन वितरण केलं जाणार आहे। राज्यातील 60,000 शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे। तर कुटुंबाच्या व्याख्येनुसार आता पती पत्नी आणि त्यांच्या 18 वर्षाखालील मुलांसाठी हा हप्ता लागू राहणार आहे। मात्र काही कुटुंबामध्ये पती पत्नी या दोघांनीही नोंदणी केली असल्यानं अशा कुटुंबांमध्ये दोघांच्याही नावे जर जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला जाणार आहे, मात्र पत्नीचा सुरू ठेवला जाणार आहे। केंद्राच्या या नवीन नियमांमुळे राज्यातील तब्बल 60,000 शेतकऱ्यांना फटका बसणार आहे, मात्र त्यांच्या पत्नीला मात्र हप्ता देण्यात येणार आहे। तर मग मित्रांनो, ही माहिती, सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।